अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथे नॉन इन्सेंटिव्ह ब्लॅक अंतर्गत ओरिएंटेशन कार्यशाळेचे आयोजन। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पंचायत समिती अर्जुनी मोरगाव येथे दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी नॉन इन्सेंटिव्ह ब्लॅक अंतर्गत अतिप्रभावित मेगा पाणलोट प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय ओरिएंटेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। कार्यशाळेचे अध्यक्ष अनिल राणे सर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती अर्जुनी मोरगाव तसेच प्रमुख अतिथी BRLF चे जिल्हा समन्वयक नितेश बोपचे सर, जिल्ह्याचे PTO प्रवीण खरवडे सर, तहसील कार्यालयाचे APO कोल्हटकर सर, जिल्ह्याचे APO जितेंद्र पारधी सर, CSO IGS संस्थेअंतर्गत रणजित चौरे सर, पंचायत समितीचे APO रामटेके सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा पार पडली। कार्यशाळेला नॉन इन्सेंटिव्ह ब्लॅकमधील ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, वनरक्षक, कृषी सहाय्यक, विद्युत महामंडळ विभागाने आपला सक्रिय सहभाग नोंदविला। कार्यशाळेत गोंदिया जिल्ह्यातील इन्सेंटिव्ह व नॉन इन्सेंटिव्ह तालुक्यातील सुरू असलेल्या हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रोजेक्ट MH विषयी साप्ताहिक रोजगार दिवस, ग्रामस्तरीय लोकसहभाग, GRS व प्रकल्प टीमची जबाबदारी, कामाची प्रस्तावना पद्धती, तांत्रिक मांडणी तसेच DPR तयार करण्याची प्रक्रिया, ब्लॅक लेव्हलला अभिसरण समिती गठीत करण्यासंदर्भात, उत्पन्न वाढीसाठी उपयोगी विकास साधन निर्मिती, BRLF HIMWP बाबत रूपरेषा 2026-2027, नियोजन आराखडा, HS सर्वे, EPIA शिवार फेरी व इतर प्रकल्पाविषयी माहिती मार्गदर्शनाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आली। कार्यशाळेचे प्रास्ताविक रणजित चौरे सर तर संचालन दिगंबर नंदेश्वर यांनी केले। मनरेगा अधिकारी IGS संस्थेअंतर्गत देवेंद्र शहारे, CRP प्रशांत भेंडारकर, लक्ष्मीकांत हटवार, रोशन शेंडे, देवेंद्र चिमनकर, नसीब रामटेके, वर्षा सागरकर, शारदा साऊसकर, प्रवीण्या गायधने व सर्वांच्या उपस्थितीत कार्यशाळा अत्यंत उत्साहवर्धक व परिणामकारक ठरली। 25 ग्रामपंचायत, 42 गावांच्या पाणलोट विकास, ग्रामस्तरीय नियोजन आणि शाश्वत विकासासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरली। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी पण पाहत रहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज।